कंटिन्यू करू आपण. सो एमसी कर्व का आला आपल्या पिक्चर मध्ये हे समजलं का? एमसी कर्व का आलेला आहे पिक्चर मध्ये. मग आता पुढे डिस्कशन घेऊन जाऊ डिस्कशन पुढे घेऊन जाते. एटीसी ला आपल्याला इंट्रोड्यूस करायचंय. एटीसी ला इंट्रोड्यूस करायचंय की नाही एटीसी कर्व. मग एटीसी कर्व का इंट्रोड्यूस करतोय? प्रॉफिटसाठी काय काय लागणार आहे? एआर आणि एटीसी दोन्ही लागणार आहे, म्हणून एटीसी ला आणायचंय. उगा टाइमपास साठी आणत नाही एटीसी कर्व. मग एटीसी कर्व इंट्रोड्यूस करायचंय. आणि थोड्याच वेळा आधी मी तुम्हाला काय म्हणले हो, एटीसी कर्व कसा असणार आहे? असं असणार आहे की एमसी कर्व कट करणार आहे एटीसी ला. एमसी कर्व कट करणार आहे एटीसी ला ऍट इट्स मिनिमम. एटीसीच्या मिनिममला एमसी कर्व कट करणार आहे. एटीसीच्या मिनिममला एमसी कर्व कट करणार आहे. क्लॅरिटी ठेवा, कम्प्लीट क्लॅरिटी ठेवा. मग मी आता एटीसी ड्रॉ करतेय. बघा मिडल डायग्राम मध्ये एटीसी ड्रॉ करतेय. हे माझं एटीसी. अजून एका डायग्राम मध्ये मी एटीसी ड्रॉ करते. सगळ्यामध्ये एटीसी ची पोझिशन्स थोडे चेंज करते. फक्त तुम्ही ऑब्झर्व करत राहा. मी एटीसी करेक्ट ड्रॉ करते का? एटीसी ड्रॉ करताना महत्वाची कंडिशन आहे की मिनिमम असायला पाहिजे एटीसी. कुठं मिनिमम असायला? जिथं एमसी कट करत आहे त्याला. जिथं एमसी कट करत आहे तिथं ते मिनिमम दिसायला पाहिजे तुम्हाला. अंदाजे मिनिमम काढतीये मी, एक्झॅक्ट येणार नाहीये. पण हे माझं एटीसी आहे. याला तुम्ही असं कंटिन्यू करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जिथं एक मिनिट मला एक जण आता एक क्वेश्चन सांगितलेत. जिथं एटीसी मिनिमम आहे ना तिथं क्वांटिटी डिसाइड करू. क्वेश्चन एकदम चांगला आहे तुमचा की तुम्ही म्हणताय की मॅम जिथे एटीसी मिनिमम आहे म्हणजे आपला ऍव्हरेज टोटल कॉस्ट मिनिमम असेल तिथं आपण परफॉर्म करू, तिथं क्वांटिटी चूज केलं पाहिजे. करेक्ट बोलताय तुम्ही. पण मला सांगा, तुम्हाला जर त्याच्या पुढे जाऊन काही स्कोप असेल प्रॉफिट करण्याचा, आपण प्रॉफिट मॅक्झिमायझेशन सिच्युएशन किंवा पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन का बघितलो की तुमचा पॉइंट आहे एक्झॅक्टली जिथं मॅक्झिमम प्रॉफिट मिळवायचं आहे तो पॉइंट त्यांनी शोधून दिलाय. म्हणून इक्विलिब्रियम डिसाइड कधीच एटीसी मिनिमम डिसाइड नाही करणार आहे. असं गरजेचं नसतं की तुम्ही मिनिमम एटीसी ला परफॉर्म केलं तरच तुम्हाला प्रॉफिट्स मिळणार. असं कुठंच बोललेलं नाहीये की मिनिमम एटीसी ला तुम्ही परफॉर्म केलात तर तुम्हाला भरपूर प्रॉफिट्स मिळतील. म्हणून तुम्हाला रेव्हेन्यू पण कन्सिडर मध्ये करावं लागेल ना. फक्त टोटल कॉस्ट कन्सिडर करून कसं चालणार आहे? सो रेव्हेन्यू पण कन्सिडर करावं लागणार आहे. मग इथं एमआर आणि एमसी दोन्ही कन्सिडर करून बोलतायत. सो इक्विलिब्रियम कोण डिसाइड करणार आहे? इक्विलिब्रियम एमआर आणि एमसी डिसाइड करणार आहेत. इक्विलिब्रियम एमआर एमसी डिसाइड करणार आहे. एटीसी कसा इंट्रोड्यूस केलेला आहे? अशा पॉइंटला एटीसीला मिनिमम पॉइंटला एमसी कट करत आहे. बघा मिनिमम पॉइंट आहे एटीसीचा. असा एक एटीसी, असा एक एटीसी. आता पुढे अजून एक एटीसी ड्रॉ करणार आहे. बघा मी एटीसी ड्रॉ करते आणि मी एटीसी करेक्ट ड्रॉ केलेत का मला सांगायचं. म्हणजे तुम्हाला जे बेसिक नॉलेज आहे ना एमसी आणि एटीसीचं, त्याच्यावरून तुम्हाला बेसिक नॉलेज काय? एमसी इज इक्वल टू एटीसी, म्हणजे जिथं ते इंटरसेक्ट होणार आहेत तिथं एटीसी कसं असायला पाहिजे? मिनिमम असायला पाहिजे. मिनिमम असायला पाहिजे. आहे का मिनिमम? बघा जिथं जिथं कट केलंय मिनिमम आहे. इक्विलिब्रियम कसं डिसाइड झालं? इक्विलिब्रियम एमसी आणि एमआर यांनी डिसाइड केलं. एटीसी तर न्यूली इंट्रोड्यूस केलं. आता प्रॉफिट्स चेक करूया. सगळ्यांनी खूप व्यवस्थितपणे लक्ष द्यायचंय. खूप आता मला कॉन्सन्ट्रेशन लेवल हाय पाहिजे. लक्ष द्या आता. मी या सेकंड डायग्राम मध्ये डिस्कशन करतेय. इथं ऑब्झर्व करा. हे प्राइस म्हणजे तुमचं ऍव्हरेज रेव्हेन्यू आहे. बरोबर आहे का? हे प्राइस म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू आहे. आणि तुम्ही इथं ऑब्झर्व करताय का? इथं ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू ऍव्हरेज टोटल कॉस्ट आहे.
काय आहे? ऍव्हरेज रेव्हेन्यू सुद्धा तिथंच आहे या पॉइंटलाच. ऍव्हरेज टोटल कॉस्ट सुद्धा तिथंच आहे. म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू इज जस्ट इक्वल टू ऍव्हरेज टोटल कॉस्ट. मग तुम्ही म्हणणार का नो प्रॉफिट नो लॉस? तुम्ही म्हणणार आहे का नो प्रॉफिट नो लॉस? रेव्हेन्यू आणि कॉस्ट तुमचे सेम आहेत. चुकून पण म्हणायचं नाही नो प्रॉफिट नो लॉस. आधीचा बॅकग्राऊंड कशासाठी सेट केलाय? नॉर्मल प्रॉफिट म्हणायचं याला. काय म्हणणार? नॉर्मल प्रॉफिट्स आहेत इथं. समजलं का? इथं नॉर्मल प्रॉफिट्स आहेत. त्यानंतर आता आपल्या डायग्राम 1 वर या. डायग्राम 1 वर या. इथं ऑब्झर्व करू. मला सांगा इक्विलिब्रियम क्वांटिटी डिसाइड झालेली आहे. इक्विलिब्रियम क्वांटिटी म्हणजे ही क्वांटिटी आहे. या क्वांटिटीला माझं कॉस्ट एवढं लागणार आहे इथपर्यंत. हे बघा, हे असं कॉस्ट. ही क्वांटिटी आहे ना, या क्वांटिटीला माझं टोटल कॉस्ट, ऍव्हरेज टोटल कॉस्टचं असं कर्व इथपर्यंत जाणार आहे. हे एवढं कॉस्ट मला लागणार आहे. मग माझं कॉस्ट तुम्हाला कुठे दिसत आहे हो? ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या खाली आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, माझं रेव्हेन्यू काय आहे? जास्त आहे टोटल कॉस्ट, ऍव्हरेज टोटल कॉस्ट पेक्षा. रेव्हेन्यू कसं दिसत आहे? जास्त आहे. वरच्या साईडला, अप्पर साईडला आहे. रेव्हेन्यू अप्पर साईडला आहे, कॉस्ट खालच्या साईडला आहे. तुम्हीच सांगा मला, इथं लॉसेस होतील का सुपर नॉर्मल प्रॉफिट का नॉर्मल प्रॉफिट? तुम्हीच सांगताय आता सगळं. तुम्हाला सगळं येतं. सुपर नॉर्मल प्रॉफिट असणार आहेत. का सुपर नॉर्मल प्रॉफिट? ऍव्हरेज रेव्हेन्यू कव्हर करत आहे नॉर्मल प्रॉफिट, इनफॅक्ट त्याच्या वर आहे अजून. सो सुपर नॉर्मल प्रॉफिट सिच्युएशन. मग आता सुपर नॉर्मल प्रॉफिट आहेत केवढे ते सांगणार आहे. लक्ष द्या. मी इक्विलिब्रियम पासून, क्वांटिटी पासून बघितले बघा. हे कॉस्ट असणार आहे माझं. मग इथून बरोबर सरळ लाईन इक्विलिब्रियम पॉइंट पर्यंत घ्यायचं. आणि हा जो तुमचा डब्बा येतोय ना, हे एवढा बॉक्स, तो तुमचा कशाचा असणार आहे? सुपर नॉर्मल प्रॉफिट. सुपर नॉर्मल प्रॉफिट हे तुमचे सुपर नॉर्मल प्रॉफिट एवढे असणार आहेत. नेक्स्ट केस, थर्ड केस मध्ये काय झालंय हो? ऑब्झर्व करा. तुमचं इक्विलिब्रियम इथं आहे. मी ड्रॉ करताना या पॉइंटचं रिलेव्हन्स घेतले. ड्रॉ करताना एमसी नंतर एटीसी ड्रॉ करताना त्या पॉइंटचं मी रिलेव्हन्स घेतलंय. पण या आपल्या डायग्राम मध्ये ऍक्च्युली त्याचं काही रिलेव्हन्स आहे का? त्या पॉइंटला आपण काही म्हणतो का? त्या पॉइंटला आपण काहीही म्हणत नाही. आपण फक्त ड्रॉ करताना एवढं फक्त केअर घेतलं की एमसीच्या अशा पॉइंटला कट झालं पाहिजे जिथे एटीसी मिनिमम असायला पाहिजे. एवढं फक्त केअर घेतलं त्या पॉइंटला. बाकी काहीही म्हणत नाही आपण. त्याला काही म्हणतोय का? इक्विलिब्रियम, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, क्वांटिटी डिसाइड करणार किंवा प्राइस डिसाइड करणार, काही म्हणत नाही. मग माझं इक्विलिब्रियम प्राइस आहे, इक्विलिब्रियम प्राइस हे आहे, इक्विलिब्रियम क्वांटिटी हे आहे. मग मला सांगा क्वांटिटी पासून असं सरळ मी इथं टोटल कॉस्टला जाणार, स्ट्रेट लाईन जाणार. माझं टोटल कॉस्ट हे डिसाइड होणार. इथं टोटल कॉस्ट इथं डिसाइड होत आहे या पॉइंटला. कसं गेले हो? मी क्वांटिटी पासून स्ट्रेट लाईन गेले. या पॉइंटचा काहीही संबंध नाहीये. प्रॉफिट लॉस डिसाइड करण्यामध्ये या पॉइंटचा काहीही संबंध नाही. पॉइंट आपण एटीसी ड्रॉ करण्यासाठी इम्पॉर्टन्स दिलो की तो पॉइंट असला पाहिजे, तसं दिसायला पाहिजे एटीसी. बाकी प्रॉफिट लॉसेस मध्ये काही त्याचा संबंध नाहीये. मग मी असं ड्रॉ केलं, हे बॉक्स ड्रॉ झालं. मग मला सांगा इथं तुम्हाला काय नोटीस होत आहे हो? ऍव्हरेज रेव्हेन्यू कमी आहे ऍव्हरेज टोटल कॉस्ट पेक्षा. रेव्हेन्यू खाली आहे बघा, हे रेव्हेन्यू आहे तुमचं इथं. हे प्राइस म्हणजेच ऍव्हरेज रेव्हेन्यू असतं की नाही? AR इज नथिंग बट प्राइस. सो तुम्हाला काय दिसत आहे? रेव्हेन्यू कमी आहे, कॉस्ट जास्त आहे. रेव्हेन्यू कमी म्हणजे नॉर्मल प्रॉफिट सुद्धा मिळत नाहीये तुम्हाला. म्हणजे काय व्हायलंय? लॉस व्हायलाय. लॉस मध्ये असं काही नाहीये, नॉर्मल लॉस, सुपर नॉर्मल लॉस असलं काही नाही, फक्त प्रॉफिट मध्ये. मग हा पोर्शन जो आहे ना तुमचा, हा पोर्शन तुमचा लॉसेसचा असणार आहे. सगळ्यांना समजलंय का? मी कसं ड्रॉ केलं? मी रिवाइज करणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. मी रिवाइज करणार आहे. आज क्लोज डाऊन करण्याआधी एकदा रिवाइज करूनच क्लोज करणार आहे. खूप इम्पॉर्टंट डिस्कशन होतं. आपण ईच अँड एव्हरी कर्व समजून पुढे जात आहोत. मग आता पुन्हा एकदा हे 3 डायग्राम रिवाइज करू माझ्यासोबत.
ड्रॉ करायचंय तुम्ही, रफली ड्रॉ करा कुठेतरी तुमच्या बुकमध्ये, रफ कुठेतरी पेज घ्या एखादा रफ, कारण तो रेफर करायचा नाही आपल्याला, तो रेफर करायचा नाहीये. आता एक जण म्हणतायत, हा बरोबर पॉइंट्स तुम्ही कव्हर करताय बघा काही क्वेश्चन विचारून. आता मला एक स्टुडंट काय विचारतात, मॅम हे 3 सिच्युएशन आहेत ना, असे 3 सिच्युएशन असू शकतात ना, मग आपण वर्क करणार किंवा परफॉर्म करणार फर्स्ट सिच्युएशन मध्ये, असं ते म्हणतात, असं ते म्हणतात. पण मी तुम्हाला म्हणेन तुम्ही शॉर्ट रन मध्ये आहात, तुम्ही डिसाइड नाही करू शकत कधी परफॉर्म करायचं. सिच्युएशन तिन्हीपैकी काहीही येऊ शकते, सिच्युएशन तिन्हीपैकी काहीही येऊ शकते आणि तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करून चालावं लागणार आहे. कारण तुम्ही ना बाहेर पडू शकता लॉसेस आहे म्हणून, किंवा तुम्ही आत पण येऊ शकत नाही, एंट्री पण करू शकत नाही. तुम्ही जर सुपर नॉर्मल प्रॉफिट ऑब्झर्व केला तिथं, आपण येऊ बाबा एंटर करूया मार्केटमध्ये, शॉर्ट रन मध्ये नॉट पॉसिबल. शॉर्ट रन मध्ये कोणी एंटर करणार नाही, कोणी एक्झिट करणार नाही. सो जी पण कंडिशन असेल, फर्स्ट सेकंड थर्ड, सुपर नॉर्मल प्रॉफिट असो, नॉर्मल प्रॉफिट असो, लॉसेस असो, यू विल हॅव टू वर्क विथ दॅट. तुम्हाला ऑप्शनच नाहीये, तुम्हाला ऑप्शनच नाही की तुम्ही बाहेर जावं. सो तिन्ही सिच्युएशन्स पॉसिबल आहे, कधी कधी कुठली सिच्युएशन येईल, कधी कुठली सिच्युएशन येईल, पण तुम्हाला तिन्ही सिच्युएशन मध्ये वर्क करावं लागेल. आय होप क्लॅरिटी आहे. आता सगळ्यांनी रफली माझ्यासोबत ड्रॉ करायचंय. चला, काय काय ड्रॉ केलो आपण, 3 फर्म्स ड्रॉ केलो. चला 3 फर्म्स ड्रॉ करू. तुम्ही पण ड्रॉ करत जायचंय. कोणी मला आन्सर नाही दिलं तरी चालेल, माझ्यासोबत तुम्ही ड्रॉइंग करा तुमचं. तिन्ही फर्म्स ड्रॉ केलो आणि फर्म्सला तुम्हाला माहित होतं प्राइस इंडस्ट्री पासून अडॉप्ट करतोय आपण. तिन्ही फर्म्स इंडस्ट्री पासून अडॉप्ट केले आहेत, प्राइसेस अडॉप्ट केलेले आहेत. आणि या प्राइसेसलाच आपण या स्ट्रेट लाईनला काय म्हणतो, AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू D. AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू D. AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू D. हे तुम्हाला क्लॅरिटी आहे, हे तुम्हाला क्लॅरिटी आहे. मग आता काय करतो आपण, यानंतर आपण इक्विलिब्रियम पोझिशन किंवा प्रॉफिट मॅक्झिमायझिंग सिच्युएशन हे पाहिलं होतं. हे कसं पाहिलं होतं, फर्स्ट कंडिशन होती MR इज इक्वल टू MC असायला पाहिजे, आणि त्यानंतर सेकंड कंडिशन होती MC कट्स MR फ्रॉम बिलो. हे 2 कंडिशन दिसायला पाहिजेत. मग तुम्ही MC कर्व ड्रॉ केला, MC कर्व ड्रॉ केला, MC कर्व ड्रॉ केला, तिन्ही मध्ये ड्रॉ केला. हा आपला MC कर्व. तुम्हाला मिळालं इक्विलिब्रियम. बघा MR इज इक्वल टू MC आणि MC कट्स MR फ्रॉम बिलो. इक्विलिब्रियम मिळालेला आहे. इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम पासून स्ट्रेट खाली जायचंय, क्वांटिटी सेट झाली. इक्विलिब्रियम मिळाल्यामुळे क्वांटिटी सेट झालेली आहे, क्वांटिटी सेट झालेली आहे. क्वांटिटी सेट कोणामुळे झाली, MC आणि MR मुळे झाली. क्वांटिटी सेट MC आणि MR. पुढचा टास्क काय आहे, ATC इंट्रोड्यूस करणं. कारण AR आणि ATC दोन्ही असतील तरच आपण प्रॉफिट किंवा लॉस डिसाइड करू शकतो. मग ATC इंट्रोड्यूस करताना सगळ्यात आधी नॉर्मल प्रॉफिट वाला ATC घ्या. नॉर्मल प्रॉफिट म्हणजे जिथे तुम्हाला ATC इज इक्वल टू AR दाखवायचं आहे. ATC आणि AR दोन्ही सेम. आणि अजून काळजी, ATC ड्रॉ करताना काय घ्यायची, ATC च्या मिनिममला MC कट करायला पाहिजे. ATC च्या मिनिममला MC कट केलेलं दिसायला पाहिजे. मग हे नॉर्मल प्रॉफिट झालं. कसं नॉर्मल प्रॉफिट हो, नॉर्मल प्रॉफिट कसं, नॉर्मल प्रॉफिट असण्याचं रिझन तुम्हाला इथं AR इज इक्वल टू ATC दिसत आहे, दोन्ही सेम आहेत. मग तुम्ही काय म्हणणार, नॉर्मल प्रॉफिट्स होत आहेत. चुकून पण नो प्रॉफिट नो लॉस म्हणायचं नाहीये. त्याच्या पुढे आपल्याला काय दाखवायचंय, फर्स्ट डायग्राम मध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट. सुपर नॉर्मल प्रॉफिट म्हणजे रेव्हेन्यू जास्त असायला पाहिजे, ऍव्हरेज टोटल कॉस्ट खाली असायला पाहिजे. ऍव्हरेज टोटल कॉस्ट खाली काढायचंय म्हणजे खाली पॉईंट घ्यायचाय. मग असा घ्या की ATC जेव्हा जात आहे मिनिममला MC ला कट करत आहे, मिनिममला MC ला कट करत आहे, हे आलं ATC. ATC आलं. मग तुम्ही काय करणार, तुमचा प्रॉफिट किंवा लॉस जो आपण सध्या काय फाइंड आउट करतोय,
आपण सध्या फाइंड आउट करत आहोत आपले प्रॉफिट, सुपर नॉर्मल प्रॉफिट. मग तुम्ही काय ऑब्झर्व करणार, हे क्वांटिटी आहे, या क्वांटिटीला हे इथं आहे बघा तुमचं कॉस्ट, हे कॉस्ट इथं आहे. म्हणजे हा जो रिजन आहे, हा एवढा रिजन जो आहे तो काय आहे, सुपर नॉर्मल प्रॉफिटचा रिजन आहे, सुपर नॉर्मल प्रॉफिटचा रिजन आहे. त्यानंतर थर्ड केसमध्ये तुम्ही अगेन एटीसी कसं ड्रॉ करणार आहे, एटीसी असं ड्रॉ करणार आहे की तुमचे लॉसेस दिसले पाहिजे. लॉसेस कधी दिसतात, वेन AR इज लेस दॅन एटीसी. म्हणजे एटीसी ला वरच्या साईडला ड्रॉ करायचंय, एटीसी वरच्या साईडला ड्रॉ करतोय. अंदाजे मिनिमम घ्या, एक्झॅक्टली आपलं सेम येणार नाही, पण तुम्हाला कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे की मिनिममला कट करायला पाहिजे. मग आपण क्वांटिटी ही सेट केलेली आहे, कलर चेंज करते, क्वांटिटी सेट केलेली आहे. इथून तुम्ही असं एटीसी कर्वला येणार, हे एटीसी कर्व आहे, एटीसी कर्वला आलात तर तुम्हाला तुमचं कॉस्ट मिळून जाईल. आणि हे जे शेडेड रिजन आहे हे कशाचं आहे, लॉसेस. आय होप क्लॅरिटी आहे, सगळ्यांना सगळं समजलंय का आता, सगळ्यांना हे डायग्राम्स व्यवस्थितपणे समजलेत का? तुम्ही पण ड्रॉ करू शकलात का विथ क्लॅरिटी? सगळ्या कर्वचं रिझन आहे, असं का आहे तसं काय. मला बघा, माझ्याकडं काय ऑप्शन होता अजून एक तुम्हाला सांगते. मी तुम्हाला असं दिलं असतं, हे डायग्राम असं रट्टा करायचं होता की नाही माझ्याकडे ऑप्शन. तुम्ही हे असं असेल तर असं असणार आहे, लॉसेस असणार आहे. हे असं ड्रॉ केलं की प्रॉफिट्स असणार आहे. हे असं असलं की नॉर्मल प्रॉफिट, तसं असलं की सुपर नॉर्मल प्रॉफिट. सांगितले असते, रट्टा करायला लावले असते, पण तुम्हाला आठवण राहिलं असतं का? आठवण राहिलं नसतं. लॉजिकली बघा किती सोपं वाटतं, हे लॉजिकली किती सोपं वाटतं. सो त्यामुळं तुम्हाला मी आता पण सांगते, तुम्ही पण काही कळत नसेल ना, पुन्हा पुन्हा विचारा, पण रट्टा करू नका त्या पॉइंटला. कळत नसेल तर आपण काय करतो, काय अडॉप्ट करतो आपण, मला कळत नाहीये, आपण रट्टा करून टाकू, लर्न करून टाकू त्या पार्टला. हे असं असणार आहे म्हणून, का असणार आहे बघा ना, एक दोनदा ट्राय करा. खूप वेळा ट्राय करून पण कळत नसेल तर मग मी शेवटी म्हणते की ठीक आहे तुम्ही रट्टा करा, पण तुम्ही ट्रायच करत नाही त्याला समजून घेण्याचा, मग उपयोग नाहीये. आता हे झालं, हे आता कुठं दिलेलं आहे, तुमचं काम आहे आता. आज तुम्हाला होमवर्क आहे, हे रीड करायचं आहे. इथून सुरू होणार आहे. पेज नंबर काय आहे सांगते, पेज नंबर 4.175. 4.175 टिक करून घ्या. हे बघा, याच्यामध्ये पण ना हे पोर्शन रीड नाही करायचं, याची काहीही गरज नाही आपल्याला. हे पोर्शन आधी स्क्रॅच करून ठेवा, त्याला काही गरज नाही ते रीड करायची. उगाच कन्फ्युजन्स वाढतात. तुम्हाला खूप क्लॅरिटीने मी सांगितलेलं आहे, खूप जास्त क्लॅरिटीने सांगितलेलं आहे, त्यामुळे तो पार्ट तुम्ही रीड करणार नाहीये. आणि लॉसेस मध्ये पण प्लीज, लॉसेस मध्ये पण हा पार्ट रीड करू नका, डोंट रीड. माझ्यावर फक्त ट्रस्ट ठेवा, तुम्हाला स्टडी मटेरियलचे जर सगळे एमसीक्यू येत असतील, स्टडी मटेरियलचे सगळे एमसीक्यू तुमचे करेक्ट येत असतील, त्याचा अर्थ काय होतो, मी तुम्हाला करेक्ट वेनी शिकवलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो, स्टडी मटेरियलचे सगळे एमसीक्यू तुम्ही करेक्ट जर सॉल्व्ह करू शकत असाल, त्याचा अर्थ होतो की मी करेक्ट वेनी शिकवतेय. मग तेवढंच ट्रस्ट ठेवायचं. काही पॉइंट्स मी जर तुम्हाला इग्नोर करा म्हणते, त्याचं रिझन असतं, त्याचं रिलेव्हन्स एकतर नसतं, किंवा तुम्हाला उगाच कन्फ्युज करतात ते पॉइंट, त्यामुळे मी तुम्हाला ते डिलीट करायला सांगते. तेवढे ट्रस्ट ठेवून पुढे चाला. बाकी सगळं रीड करायचंय, मी तुम्हाला एवढंच फक्त एलिमिनेट करायला सांगितलेलं आहे. बाकी कम्प्लीट रीड करायचंय लॉसेस पर्यंत, इथपर्यंत बघा, लॉसेसचा पॉइंट आहे ना तिथपर्यंत. हे होमवर्क आहे, आणि अजून एक होमवर्क आहे, हे कॉस्टचं आहे. डिस्कशन, कॉस्टचं डिस्कशन आहे. हे क्वेश्चन्स विचारलेत तुम्हाला, असा टेबल दिलेला आहे, क्वांटिटी आणि टोटल कॉस्ट गिवन आहे, आणि तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. इफ बर्गर सेल्स फॉर 14 रुपीज, व्हॉट इज द टेस्टी बर्गर्स प्रॉफिट मॅक्झिमायझिंग लेवल. प्रॉफिट मॅक्झिमायझिंग लेवल किंवा इक्विलिब्रियम पोझिशन म्हणले, तुम्हाला MR = MC आठवायला पाहिजे.
काय आठवायला पाहिजे, काय आठवायला पाहिजे हो? MR इज इक्वल टू MC आठवायला पाहिजे. मग तुम्ही काय करायचं, MR इज इक्वल टू MC वाला सिच्युएशन शोधायचंय. MR इज इक्वल टू MC वाला सिच्युएशन शोधायचंय आणि ते लेवल तुम्ही सांगायचंय, ते लेवल तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट मध्ये काय, आणि MR तुम्ही म्हणणार मॅडम आम्हाला इथं MR नावाचा प्रकार दिसतच नाही. सगळं टोटल कॉस्ट दिलेलं आहे. टोटल कॉस्ट दिलेला आहे आणि तुम्हाला एकच मिनिट, टोटल कॉस्ट दिलेलं आहे. तुम्ही म्हणता की रेव्हेन्यू बद्दलचं डिस्कशन नाहीये. रेव्हेन्यू बद्दलचं मॅडम डिस्कशन नाही, मग आम्ही MR शोधणार कुठून, असा प्रश्न असेल. ऑब्झर्व करा ना, प्रश्न पडायला पाहिजेत. तुम्ही म्हणता प्रॉफिट मॅक्झिमायझिंग लेवल म्हणजेच इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजेच MR इज इक्वल टू MC. आम्हाला कळतं की MR इज इक्वल टू MC शोधायचंय आणि आम्हाला क्वांटिटी सांगायचंय त्या सिच्युएशनची क्वांटिटी सांगायचंय. पण मॅडम आम्ही MR आणायचं कुठून, इथं तर सगळं कॉस्ट मध्ये दिलेलं आहे. गिवन काय आहे, क्वांटिटी आणि टोटल कॉस्ट, दुसरं काही दिलेच नाहीये, बरोबर आहे का? बरोबर आहे का? एक हिंट आहे, प्राइस इंटू, एक मिनिट दर्शन तुम्ही प्राइस इंटू क्वांटिटी म्हणता. प्राइस दिलेला आहे का तुम्हाला, प्राइस इंटू क्वांटिटी म्हणताय, प्राइस दिलेलं आहे का? हे टोटल कॉस्ट आहे, रेव्हेन्यू नाहीये. प्राइस म्हणूच शकत नाही तुम्ही, प्राइस म्हणूच शकत नाही. तुम्ही प्राइस कसं म्हणता आम्हाला सांगा. हे टोटल कॉस्ट दिलेलं आहे, टोटल कॉस्ट दिलेलं आहे. काही जणांनी आन्सर शोधलाय, रिझन सांगते तुम्हाला. काय दिलेलं आहे, टटेस्टी बर्गर्स इज अ स्मॉल सेलिंग बर्गर्स. हा, मग प्राइस टेकर आहेत म्हणून दिलेत. हिंट इथं आहे, प्राइस टेकर आहे म्हणल्यानंतर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. हे परफेक्ट कॉम्पिटिशन आहे. काय आहे, परफेक्ट कॉम्पिटिशन. बरोबर आहे का? परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये कसं असतं, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्राइस नेहमी फिक्स असणार आहे. तुम्ही युनिट्स कितीही सेल केले तरी तुम्हाला सेम प्राइस वर सेल करावे लागतील. सो प्राइस इज फिक्स. प्राइस 14 असणार आहे म्हणजे क्वांटिटी किती असू दे, तुमचं प्राइस म्हणजेच काय असतं, ऍव्हरेज रेव्हेन्यू. बरोबर आहे का? हे 14च असणार आहे. याच्या पुढे जायचं, परफेक्ट कॉम्पिटिशन आहे ना मॅम. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये आम्ही शिकलो होतो प्राइस इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू D. प्राइस इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू D. हे शिकला होतात ना. मग इथं हेच म्हणजेच MR आहे, हे म्हणजेच MR आहे. मग तुम्ही बाकीचे सगळे कॅल्क्युलेशन कशाला करता. MR तुम्हाला मिळालेला आहे, MR सगळीकडे 14 असणार आहे, तुमचं टास्क आहे हे MC शोधणं. MC शोधायचं आणि तुम्हाला ज्या पॉइंटला, ज्या क्वांटिटीला MR इज इक्वल टू MC दिसणार आहे, ते तुमचं प्रॉफिट मॅक्झिमायझिंग लेवल ऑफ आउटपुट असणार आहे. क्वांटिटी सांगायची ती. आय होप क्लिअर झालं आहे. क्लिअर आहे का कसं सॉल्व्ह करायचंय? म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन किती म्हणजे अलर्टनेस पाहिजे बघा. प्राइस टेकर वर्ड वरून तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन समजणार. परफेक्ट कॉम्पिटिशन वरून हे समजणार की प्रत्येक क्वांटिटीवर प्राइस सेम असणार आहे. त्याच्या पुढे तुम्हाला हे समजणार आहे प्राइस इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू D. लेवल बघा त्यांचं, तुमच्याकडून काय अपेक्षा करतायत ते. हे तुम्हाला असं होतं का हो, रट्टा करून शक्य आहे का? सगळं कॉन्सेप्च्युअली माहिती पाहिजे. ओके, नेक्स्ट काही क्वेश्चन्स आहेत ते पण रीड करते. टोटल व्हेरिएबल कॉस्ट विचारतायत, हे तुम्ही काढू शकता. ऍव्हरेज फिक्स कॉस्ट विचारतायत 20 बर्गर्सच्या वेळेस. बिटवीन 10 to 20 व्हॉट इज द मार्जिनल कॉस्ट सांगू शकता तुम्ही. 10 to 20 मध्ये काय मार्जिनल कॉस्ट आहे सांगू शकता. ऍडिशनल कॉस्ट किती आहे. ओके, बाकी सगळं कॅल्क्युलेशन नॉर्मल आहे. नवीन पार्ट फक्त क्वेश्चन 1 आहे. न्यू पार्ट काय आहे,
या चॅप्टर मध्ये तुम्ही एकीकडून तुम्हाला हे क्वेश्चन बघितल्यानंतर असं वाटलं असेल सगळं कॉस्टचं डिस्कशन आहे, त्या कॉस्ट अनालिसिस मध्ये का नाही विचारले, हे चुकून आलं का हे क्वेश्चन इथं असं वाटलं असेल. कॉस्ट अनालिसिस चॅप्टर होतं ना, चॅप्टर 3 युनिट 2, तिथं घालायचं होतं ना हे प्रश्न. इथं कशाला दिले चॅप्टर 4 मध्ये? सगळं कॉस्ट 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 विचारतात, कॉन्सेप्ट सगळे कॉस्टचे तिथलेच आहेत, हे सेकंड, थर्ड आणि फोर्थ. फक्त क्वेश्चन 1 साठी ते तुम्हाला इथं विचारले. क्वेश्चन 1चं कॉन्सेप्ट कुठे झालंय? या चॅप्टर मध्ये झालंय. क्वेश्चन 1चं कॉन्सेप्ट या चॅप्टर मध्ये झालंय, बाकीचे कॉन्सेप्ट आधीचे चॅप्टर मध्ये झाले. आता आज थर्ड चॅप्टर वर टेस्ट आहे की नाही तुमची, बरोबर आहे का? थर्ड चॅप्टर वर टेस्ट आहे. आता थर्ड चॅप्टरचं इम्पॉर्टन्स तर समजलं असेल, फोर्थ चॅप्टर मध्ये आल्यानंतर थर्ड चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे हे समजलं असेल, बरोबर आहे ना? मग त्याला प्लीज व्यवस्थित रिवाइज करून टेस्ट द्या. तिथं जेवढी क्लॅरिटी डेव्हलप होईल हे तेवढं सोपं वाटणार आहे, हे तेवढं इझी वाटणार आहे तुम्हाला. सो प्लीज ते टेस्ट वगैरे व्यवस्थित प्रिपेअर करून देत जा. आता क्वेश्चन तुम्ही कम्प्लिटली सॉल्व्ह करू शकता. आता कालच्या डिस्कशन मध्ये खूप वेळा असं होतं की मी ते कॉन्सेप्ट डिस्कस करते आणि तुम्हाला इथं मॉड्यूल मधून रीड करून द्यायचं विसरून जाते. रीडिंग जे असतं ना ते विसरून जाते. हे कॉन्सेप्ट झालं नाहीये अजून, हे झालेलंच नाहीये, त्यामुळे याचं रीडिंगचं संबंध येत नाही. जे झालं आहे त्याचं रीडिंग बघा. आपण हे कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम रीड केलो का हो? एकदा पण रीड नाही केलो, बरोबर आहे का? रीड करू नंतर म्हणून म्हणलो, रीड केलो का आपण? मला एकदा सांगा बरं. खूप वेळा मला आठवणीत राहत नाही. डिस्कशन झालेलं असतं, रीडिंग राहिलेलं असतं. रीडिंग माझ्या मते राहिलेलं आहे. मग कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम, दोन कंडिशन आपण जे स्टडी केलो, आपण खूप वेळा म्हणलो पण, MR इज इक्वल टू MC वालं हे कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम, किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकता, प्रॉफिट मॅक्झिमायझिंग कंडिशन. प्रॉफिट लिहून घ्या तिथं, कारण आता तुम्हाला प्रॉफिट मॅक्झिमायझिंग वर्ड वापरले तिथं क्वेश्चन मध्ये, त्या न्यूमरिकल क्वेश्चन मध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझिंग आउटपुट शोधा म्हणले. मग या कंडिशनला आपण इक्विलिब्रियमचे कंडिशन पण म्हणू शकतो किंवा प्रॉफिट मॅक्झिमायझिंग कंडिशन पण म्हणू शकतो. लिहून घ्या तिथं वर्ड लिहून घ्या. आपण काय म्हणत होतो? दोन कंडिशन म्हणत होतो. MR इज इक्वल टू MC असायला पाहिजे, आणि दुसरी कंडिशन काय होतं? MC कर्व कट्स MR फ्रॉम बिलो. MC कर्व कट्स MR फ्रॉम बिलो, तेच बोललेलं आहे इथं. एकदा रीड करू. ऑलरेडी आपण हे डिस्कशन मध्ये आलेलं आहे, आपण रीडिंग नाही केलेलं आहे. हायलाइट करून ठेवा तुम्ही हे. As discussed earlier, a firm in order to attain equilibrium position has to satisfy two conditions. दोन conditions satisfy करावे लागतील. Note that because competitive firms take price as fixed, this is the rule for setting output, not for price. Clarity. किती छान क्लॅरिटी दिले ते. नोट करा, कॉम्पिटेटिव्ह फर्म मध्ये प्राइस ऑलरेडी फिक्स झालेलं असतं. कोण फिक्स करतो? इंडस्ट्री फिक्स करते सप्लाय डिमांडच्या फोर्सेसनुसार. मग हा जो रूल आहे इक्विलिब्रियमचा जो रूल आहे, कशासाठी आहे? आउटपुट सेट करण्यासाठी. आठवतं का त्या 3 डायग्राम मध्ये आउटपुट आपण MR इज इक्वल टू MC नी सेट केलो. हे जे इक्विलिब्रियम आहे आणि आउटपुट जे डिसाइड केलो, क्वांटिटी जे डिसाइड केलो, हे MR आणि MC वरच डिसाइड केलो या कंडिशन्सवर. प्राइस आपण त्या कंडिशन्सवर डिसाइड नाही केलो, प्राइस ऑलरेडी सेट होऊन आलं होतं. सो हे रूल कशासाठी आहे? सेटिंग आउटपुट, नॉट प्राइस. मार्जिनल रेव्हेन्यू शुड बी इक्वल टू मार्जिनल कॉस्ट, that is MR is equal to MC. If MR is greater than MC, there is always incentive for a firm to expand its production further and gain by selling additional units. If MR is less than MC, the firm will have to reduce output since additional unit add more cost to than रेव्हेन्यू पेक्षा कॉस्ट जास्त ऍड होणार आहे. प्रॉफिट्स आर मॅक्झिमम ओनली ऍट द पॉइंट वेअर MR इज इक्वल टू MC. MR इज इक्वल टू MC असतानाच प्रॉफिट मॅक्झिमम असणार आहे. बिकॉज डिमांड कर्व फेसिंग अ कॉम्पिटेटिव्ह फर्म इज अ हॉरिझॉन्टल, सो दॅट MR इज इक्वल टू P. द जनरल रूल फॉर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन कॅन बी सिम्प्लिफाईड. A perfectly competitive firm should choose its output so that marginal cost equals price. अगेन तेच बोलले. जेवढं हायलाइट केलेलं आहे प्लीज तेवढंच तुम्ही टिक करून घ्या. जेवढं हायलाइट केलेलं आहे
एम आर इज इक्वल टू एमसी म्हणतो, एम आर इज इक्वल टू एमसी म्हणतो. आणि आपण बघितलो की एम आर इज इक्वल टू पी आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये कसं आहे, एम आर इज इक्वल टू पी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की मार्जिनल कॉस्ट इक्वल टू प्राइस झालं पाहिजे. मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू प्राइस झालं पाहिजे. नेक्स्ट काय आहे, एमसी कर्व शुड कट एम आर कर्व फ्रॉम बिलो. बरोबर आहे का? हे नेहमी म्हणत आलोय. इन अदर वर्ड्स, एमसी शुड हॅव अ पॉझिटिव्ह स्लोप. MC should have a positive slope. ओके, इथपर्यंत डिस्कशन झालेलं आहे. आता आधीपासून या एकदा काय काय राहिलंय या युनिट 3 मध्ये. युनिट 3 आहे हे. युनिट 3 मध्ये जास्त डिस्कशन चाललंय आपलं. युनिट 3 मध्ये इंट्रोडक्शन मी घेतलं नाही. हे सुरुवातीचं हे जे एक्झाम्पल टाइप डिस्कशन हे नाही घेणार आहे, आधीच म्हणले. हे इम्पॉर्टंट नाही. फीचर्स हायलाइट करून दिलेले आहेत. त्यानंतर हे इक्विलिब्रियम बघितलं आपण इंडस्ट्रीचं इक्विलिब्रियम पाहिलेलं आहे, रीड केलेलं आहे. त्यानंतर फर्मचं इक्विलिब्रियम पण पाहिलो आपण, रीड पण केलो. त्यानंतर हे डिस्कशन पण झालं आपलं. हे सगळं ट्रेंड कसे आहेत, ऍव्हरेज रेव्हेन्यू वगैरेचे. आता कंडिशन्स पण आपण आता रीड केलो. आणि त्यानंतर शॉर्ट रन प्रॉफिट मॅक्झिमायझेशन बाय कॉम्पिटेटिव्ह फर्म, हे पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. डायग्राम वरून आठवत असेल. मग मी काही जागी जर रीड करत नसेल, तुम्हाला रीड करायला सांगते, ते काम तुमचं आहे. आता हे पार्ट झालेलं नाहीये बघा, क्रॉस मार्क आहे. हे उद्या कव्हर करणार आहे. ते तेवढा पार्ट आपण सोडला आणि आपण इथं पुढे गेलो. कॅन अ कॉम्पिटेटिव्ह फर्म अर्न प्रॉफिट्स, याच्यामध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट आणि लॉसेस हे डिस्कशन झालेलं आहे. आणि त्यानंतर हा इलिस्ट्रेशन तुम्हाला मी होमवर्कला दिलेला आहे. सो इथपर्यंत आपलं झालेलं आहे. उद्या आपण ते मध्ये स्किप केलेलं आणि लॉंग रन इक्विलिब्रियम ऑफ कॉम्पिटेटिव्ह फर्म हे बघणार आहोत. आणि जर याच्या पुढे थोडं टाइम असलं तर पुढचं डिस्कशन सुरू करणार आहोत, जे आहे मोनोपॉलीचं डिस्कशन. मोनोपॉलीचं डिस्कशन सुरू करणार आहोत आपण उद्या. मे बी जर हे सगळं कव्हर झालं तर मोनोपॉलीकडे जाणार आहोत. म्हणजे एक मार्केट आपला क्लोज होणार आहे उद्या आपला परफेक्ट कॉम्पिटिशन हा मार्केट क्लोज होणार आहे. आता क्लोज करण्याआधी अजून 4 मिनिट आहेत माझ्याकडं. मी लवकर सोडणार नाही, त्याऐवजी अजून एकदा रिवाइज करेन. मी उद्या रिवाइज करून देणार नाहीये. आज जे काही झालंय ते तुमचं काम आहे रिवाइज करणं. मी 2 मिनिटात रिवाइज करत आहे पुन्हा एकदा. आता थर्ड टाइम आपण हे डायग्राम ड्रॉ करतोय. प्राइस सेट होऊन आलाय तिन्ही फर्मसाठी प्राइस सेट होऊन आलाय. यालाच आपण AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू D म्हणतो. मी फक्त AR इज इक्वल टू MR लिहितेय. वेळ कमी आहे, फास्ट ड्रॉ करायचा आहे. प्राइस सेट होऊन आलेला आहे. त्यानंतर सगळीकडे MC कर्व जाणार आहे. MC कर्व यू शेपचा काढायचा. असं नसतं की एक्झॅक्ट असंच यू शेप असायला पाहिजे, तसंच यू शेप. हे तुमचं इक्विलिब्रियम सेट झालं, कारण हे इक्विलिब्रियम कंडिशन आहे. MC इज इक्वल टू MR. MC कर्व कट्स MR कर्व फ्रॉम बिलो. हे क्वांटिटी सुद्धा डिसाइड झालं MC आणि MR मुळे. ओके, मग त्यानंतरच्या पॉइंट मध्ये काय करत होतो, ATC कर्वला इंट्रोड्यूस करत होतो. ATC कसं असायला पाहिजे, जिथं ATC इज इक्वल टू MC असणार आहे तिथं तुमचं ATC मिनिमम असायला पाहिजे. ATC मिनिमम. फर्स्ट आपण नॉर्मल प्रॉफिट साठी स्टडी करतोय. 1 मिनिट, एक्झॅक्ट आलं नाही पॉइंट, तिथं समजून घ्या. तिथं टच झालंय असं समजा, अंदाजे मला ड्रॉ करायचं आहे ते. मग इथं तुम्हाला काय दिसत आहे हो, हे ATC आहे. ATC AR इज इक्वल टू ATC, दोन्ही सेम आहेत. नॉर्मल प्रॉफिट्स. सेकंड सिनारिओ आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट शो करायचं आहे, कारण सुपर नॉर्मल प्रॉफिट असू शकतात. म्हणजे तुम्हाला बेसिकली कॉस्ट खाली दाखवायचं आहे, रेव्हेन्यू वर दाखवायचा आहे. कॉस्टला खाली शो करायचं आहे. अंदाजे समजा हे मिनिमम पॉइंट आहे, हे ATC आहे. माझं क्वांटिटी इथं सेट झालेलं आहे. कॉस्ट इथं आहे बघा, हे इथं कॉस्ट आहे. मग हे असं जाणार इथं, हे इथं कॉस्ट डिसाइड झालं. हा सगळा एरिया काय असणार आहे, हा एवढा स्क्वेअर बॉक्स, स्क्वेअर नाही म्हणू शकत, रेक्टँगल आहे, तेवढा माझा सुपर नॉर्मल प्रॉफिटचा एरिया आहे. सुपर नॉर्मल प्रॉफिट का झालं, कारण माझं रेव्हेन्यू आहे जास्त
आणि कॉस्ट आहे कमी. रेव्हेन्यू आहे जास्त, कॉस्ट आहे कमी. लास्ट लॉसेस साठी. लॉसेस कधी असणार? जर रेव्हेन्यू कमी असतील आणि कॉस्ट जास्त असेल. रेव्हेन्यू कमी असतील, कॉस्ट जास्त असेल तर लॉसेस होणार आहेत. मग मी कुठं काढणार हो? टोटल कॉस्ट वरच्या साईडला काढणार. रेव्हेन्यू पेक्षा जास्त कॉस्ट दाखवायचं. ऍव्हरेज टोटल कॉस्ट. मग माझं क्वांटिटी इथं सेट झालेलं आहे आणि इथं बघा मिनिमम आहे हा एटीसी. ते चेक करायचं कशासाठी? की कर्व करेक्ट ड्रॉ झालं पाहिजे, त्यासाठी चेक करायचं. मग क्वांटिटी माझी सेट झालेली, मग इथून कॉस्ट मिळाली. एटीसी वर गेले तर कॉस्ट मिळाली आणि हा पोर्शन माझा लॉसचा पोर्शन असणार आहे. हा पोर्शन लॉसचा पोर्शन. आय होप सगळ्यांना सगळं क्लिअर झालेलं आहे. सगळ्यांनी मला एकदा सांगायचं आहे, हा मॅम आजचं सगळं समजलेलं आहे आणि आम्ही व्यवस्थित रिवाइज करणार आहे. आणि तुम्हाला तर एक बेनिफिट आहे हो, तुम्ही सकाळी कंटिन्युअसली माझ्यासोबत अटेंटिव्ह राहून पण करताय. आणि तुम्हाला अजून एक सेकंड बेनिफिट काय आहे, तुम्हाला नंतर रिवाइज करायचं असेल फास्ट, त्याच्यामध्ये ऑप्शन असते युट्यूबवर इंटू 2.0 इंटू 1.5 इंटू 1.25. स्पीड करा ना चेंज त्याचं आणि फास्ट रिवाइज करू शकता. किंवा जो पार्ट तुम्हाला वाटतो की मला हे नाही समजलंय, पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता. आय होप तुम्ही त्याचं बेनिफिट घेणार. कारण माझं काम मी वाढवून घेतलेलं आहे. ते द्यावं लागतं, मला अपलोड करावं लागतं. पण माझं त्याच्यातून एकच आहे की मला मॅक्झिमम आउटपुट मिळालं पाहिजे. तुमचे कुठे ना कुठे मार्क्स वाढले पाहिजे त्यातून. सो करायचंय तुम्ही व्यवस्थितपणे. थांबूया आपण. थँक्यू अँड बाय बाय.